उमेदवारी अर्ज भरायला फक्त 5 दिवसांचा अवधी शिल्लक आहे आणि तरी सुद्धा पालघर जिल्ह्यामधील काही जागांचा तिढा हा सुट्टा सुटेना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामध्ये विक्रमगड विधानसभा ही अग्रस्थानी आहे. हे उमेदवारी कुणाला द्यायची यापेक्षा ही जागा कोणत्या पक्षाला सोडायची यावर अजूनही एकमत झालेलं नाहीये. तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केलेला आहे. मात्र तिन्ही पक्ष एकाच उमेदवाराच्या नावाची चर्चा करतायत, ती म्हणजे प्रकाश निकम यांची. जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम यांना जर तिकीट दिलं तरच आपला निभाव लागू शकतो असं तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं कळतं. मात्र तो उमेदवार आपल्याच पक्षाकडे हवा असा आग्रह सुरू झालेला आहे आणि म्हणूनच विक्रमगडची जागा नेमकी कुणाकडे जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आतापर्यंत नालासोपाऱ्यामधनं राजन नाईक भाजपामधून, बोईसरमधून विश्वास वळवी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं, पालघरमधून जयेंद्र दुबळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून, राष्ट्रवादीकडनं सुनील भुसारा विक्रमगड, या 4च नावांची आतापर्यंत घोषणा झालेली आहे आणि बाकी कुठल्याही पक्षाने आतापर्यंत उमेदवारी जाहीर केलेली नाही. खरं तर 4च उमेदवार आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमधून जाहीर झाले आहेत. त्याच्यामध्ये विक्रमगडचा वाद हा आता रंगायला सुरुवात झालेली आहे. विक्रमगड बरोबर पालघरमध्येही भाजपा शिवसेनेचा तिढा सुटताना दिसत नाही आहे. तिथे राजेंद्र गावित, वैदेही वाढान यांच्या नावावर घमशान सुरू आहे. वाद तिथे रंगलेला आहे. खरं तर महायुतीचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे तो फॉर्म्युला असा आहे की ज्या जागी ज्या पक्षाचा उमेदवार 2019ला निवडून आला असेल त्याला ती जागा सोडायची. विक्रमगड विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकली होती आणि त्याच्यामुळं अजित पवार यांनी विक्रमगडवर दावा सांगितलेला आहे की विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा आम्ही जिंकलेला होता, आता तो आम्हालाच हवा आहे. आणि तिथे कमलाकर धूम आणि आणखीन 2 नावं ही जिल्हा कार्यकारिणीने अजित पवारांकडे पाठवलेली आहेत आणि विक्रमगड विधानसभा हा आपल्यालाच मिळावा यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते हे आग्रही आहेत. मात्र तिथे घड्याळ चिन्हावर जर प्रकाश निकम यांना उभं केलं तरच ते टफ फाईट देऊ शकतात आणि म्हणून कमलाकर धूम यांचं नेमकं काय होतंय हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडेही प्रकाश निकम यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र या मतदारसंघावर भाजपचा प्रबळ डाव आहे. हा परंपरागत मतदारसंघ भाजपचा आहे. भाजप हा काही मतदारसंघ आता सोडायला तयार नाही. म्हणजे मागच्या वेळेस जी राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली ती भाजपमधील अंतर्गत वादामुळे. यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टी हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच यासाठी तयारी करत असतानाच आता या मतदारसंघावर शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही दावा केल्याने भाजपची पंचायत झालेली आहे. भाजपकडे हरिचंद्र भोये, सुरेखा थेतले, मधुकर खुताडे या उमेदवारांनी फिल्डिंग लावलेली आहे. या तिघांपैकी एकाला तिकीट मिळेल असं सांगितलं जातंय. मात्र या तिघांनाही नाकारून भाजपमध्ये प्रकाश निकम यांनाच तिकीट द्यावं असा एक मतप्रवाह सुरू झालेला आहे आणि प्रकाश निकम हेही भाजपशी संधान बांधून आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षानेही ही जागा मागितलेली, या जागेवर दावा केलेला आहे आणि त्यांचाही उमेदवार प्रकाश निकम हाच आहे. म्हणजे तिन्ही पक्षांचे उमेदवार हे प्रकाश निकम हेच असतील असं सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तवली जाते. सुनील भुसारा यांचा हा मतदारसंघ आहे. अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी त्याची बांधणी केलेली आहे. बऱ्यापैकी विकास कामं झालेली आहेत. जनतेशी त्यांचा चांगला संपर्क आहे. शरद पवारांची मर्जी त्यांनी संपादन केलेली आहे. राष्ट्रवादीचे जे काही प्रमुख कार्यकारिणी आहे त्या पहिल्या 10 लोकांमध्ये सुनील भुसारा यांचं नाव आहे. म्हणजे उद्या जर का सत्ता आलीच महाविकास आघाडीची तर सुनील भुसारा हे मंत्री होतील असंही सांगितलं जात आहे. त्यांच्या पाठीशी मुस्लिम आणि बौद्ध एक गठ्ठा मतं आहेत. आदिवासी संघटना ह्याही त्यांच्या पाठीशी आहेत. CPM आणि उद्धव सेना ही त्यांच्याबरोबर राहील, ती त्यांना फायद्याची ठरेल.
त्यांचे अनेक प्लस पॉईंट आहेत. म्हणजे सुनील भुसारा यांचे जे प्लस पॉईंट आहेत, स्वभावापासून तर अगदी आर्थिक रसद पुरवण्यापर्यंत सर्व शक्तीनिशी त्यांची तयारी आहे. आणि त्यांना हरवणं हे खूप कठीण आहे. आणि त्याला जर हरवायचं असेल तर तगडा उमेदवार द्यायला हवा. आणि तगडा उमेदवार या मतदारसंघामध्ये प्रकाश निकम हेच आहेत असं सांगितलं जातंय. आता जर सुनील भुसारा यांना पराभूत करणं हे मुख्य काम या महायुतीचं आहे आणि त्याच्यासाठी कुठलाही उमेदवार देऊन चालणार नाही. प्रकाश निकम हे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचा मतदारसंघात संपर्क आहे. पैशानेही ते तगडे उमेदवार आहेत आणि विधानसभा मतदारसंघामध्ये ते एक चर्चेतलं नाव आहे. आणि म्हणूनच आता प्रकाश निकम यांना सुनील भुसारा यांच्या विरोधात उतरवायचं, मात्र ते कोणत्या पक्षाकडून हे अजून ठरलेलं नाहीये. खरं तर प्रकाश निकम यांचं नाव येताच की त्यांची उमेदवारी जाहीर होताच पहिली बंडखोरी ही भाजपामध्ये होऊ शकते. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही बऱ्यापैकी तिथे फुटू शकते. शिवसेनेमध्ये काही फरक पडणार नाही, कारण शिवसेनेला प्रकाश निकम हे हवेच आहेत आणि ते प्रकाश निकम हे शिवसेनेचेच आहेत. जरी ते शिवसेनेचे असले तर त्यांचा जास्तीत जास्त संपर्क हा भाजपाशी आहे. म्हणजे त्यांची भाजपाशी जी जवळीक आहे ती खूप मोठी जवळीक आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे ते खास मर्जीतले आहेत. आणि म्हणून ही जर जागा जिंकायची असेल तर प्रकाश निकम यांना उमेदवारी द्यावी यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. मात्र ती कोणत्या पक्षाने द्यावी किंवा कोणत्या पक्षाला ते तिकीट मिळावं यावरून आता मोठा वाद रंगलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त वाद पालघर जिल्ह्यामध्ये जो रंगलेला असेल जागा वाटपावरून तर तो विक्रमगडचा आहे. म्हणजे भाजप दावा सोडायला तयार नाही, शिवसेना मागते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा त्या मतदारसंघावर हक्क आहे. म्हणजे युतीच्या फॉर्म्युला जे आहे त्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा अजित पवार गटाकडे जाईल किंवा ती जावी यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रकाश निकम यांना लॉटरी लागते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.